नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की कर्जमाफी संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, आता कर्जमाफी होणार का नाही होणार, याचबरोबर आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। कर्जमाफी जर झाली तर माझी कर्जमाफी होईल का, आमची कर्जमाफी होईल का, कारण की कशी कर्जमाफी होणार, याचबरोबर कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार, अपात्र होणार, याचबरोबर किती लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता कर्जमाफी कधीपासून होणार, कधीपासून सुरुवात होणार कर्जमाफीला, आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना काय भेटणार, या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल, आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार मोठ्या संख्येने उपस्थित झालेलं, मोठ्या संख्येने निवडून आलेलं आहे, आणि आता महायुती सरकारच्या माध्यमातून आता सरकार स्थापन केलं जाणार आहे, आणि महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी मान्य केलेला आहे, आणि कर्जमाफी देणार असल्याचंही त्यांनी मान्य केलेलं आहे। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की आम्हाला कमेंटमध्ये विचारते, दादा माझं या बँकेचं कर्ज आहे, मग माझं त्या बँकेचं कर्ज आहे, मग माझं कर्ज माफ होईल का, माझं इतकं लाख आहे, माझं तितकं लाख आहे। तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कोणत्या बँकेचं कर्ज माफ सरकार करणार, म्हणजे कोणत्या आता जर एखाद्या शेतकऱ्याचं कोणती बँक असेल त्या बँकेचं कर्ज माफ शेतकऱ्यांचं होऊ शकतं का, ते बँकेचं आपण बँकेची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। ज्यामध्ये आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होऊ शकतं शेतकऱ्यांचं हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्यामध्ये मित्रांनो, राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, याचबरोबर आपण जर पाहिलं विविध सहकारी पतसंस्था, याचबरोबर इत्यादी शेतीवरचे कर्ज देणाऱ्या सर्व बँकेचे कर्ज माफ केलं जाणार आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रीयकृत बँका म्हणजे काय, ज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असते, बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, इत्यादी सर्व बँकांचे कर्ज माफ होणार आहे। HDFC बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, IDBI बँक असेल, सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या काही असतात त्या सर्व बँकेचे कर्ज माफ होत असतं। याचबरोबर आपण जर पाहिलं तर सहकारी बँका कोणत्या, ज्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित असा सहकारी बँका ज्या असतात छोट्या छोट्या, त्याही बँकेचं शेतकऱ्यांचं सरकार कर्ज माफ करणार आहे। याचबरोबर विविध सहकारी पतसंस्था कोणत्या असतात, किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, किंवा विविध सहकारी छोट्या छोट्या पतसंस्था असतात, त्याही बँकेचं कर्ज माफ होत असतं, आणि ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशाही बँकेचं कर्ज शेतकऱ्यांचं कर्ज सरकार माफ करणार असल्याची माहिती अशी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हा झाला किती लाखांपर्यंत होणार, परंतु आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार ते म्हणजे 2019 ते 2024 या कालखंडामधल्या शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे, परंतु ते तुम्हाला रिन्यू करायचं नाही, सध्याच रिन्यू केलं तर तुम्हाला ते तुम्ही कर्जमाफीच्या याच्यामध्ये पात्र होणार नाहीत। त्यामुळे तुमचं कर्ज 2019 ते 2024 दरम्यान जर या 5 वर्षाच्या कालखंडामधला असेल आणि ते जर कर्ज थकीत असेल तरच तुमचं ते कर्ज माफ होणार आहे, ही मात्र गॅरंटी मी तुम्हाला 100% देतो। याचबरोबर पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, किती लाखांपर्यंत होणार, हा भरपूर शेतकऱ्यांना पडलेला आहे की दादा माझं इतकं लाख आहे, माझं तितकं लाख आहे, माझं कर्ज माफ होईल का, माझं नाही होणार का, याच प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। राज्य सरकारनं या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने घोषणा केली होती की 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांना देणार, आम्ही निवडून आल्यावर। आता हे सरकार आलेलं आहे, सरकार स्थापन काही दिवसामध्ये होईल, आणि 3 लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। आता कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र, जे शेतकरी 2012च्या अगोदरचे कर्जदार शेतकरी असतील त्यांना मात्र या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ होऊ शकत नाही, असं तरी मला वाटतं। जर सरकारने जर निर्णय घेतला तर होऊ शकतो, परंतु 2012च्या अगोदरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं शक्य नाहीये, कारण त्या शेतकऱ्यांचं कर्ज आता भरपूर वाढलेलं आहे। परंतु आपण जर बघितलं तर 2014 ते 2019 पर्यंत एक 2 कर्जमाफी योजना आल्या होत्या, त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही। परंतु आता नवीन कर्जमाफी आता कोणत्या शेतकऱ्यांची होणार, 2014 ते
2024 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. आता तुमचं जर कर्ज 2019 मध्ये असेल तर आणि ते 2024 पर्यंत अजूनही थकीत पडलेलं असेल, म्हणजे 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 या कालखंडामधलं जर कर्ज असेल तर ते 100% तुमचं 3 लाखांपर्यंत माफ होणार. परंतु तुमचं 2019च्या अगोदरचा असेल तरी थकीत असेल तरी माफ होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण की वर्षाची अट सरकारच्या माध्यमातून घातली जाईल. आणि असं मला तरी वाटतं, सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती आलेली की 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि 2019च्या अगोदरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. अगोदरच्या जे काही 2 कर्जमाफी योजना राबवण्यात येईल त्याच्यामध्ये त्यांना बसवलं जाईल, अशा पद्धतीचं एक सांगण्यात येत आहे. याचबरोबर मित्रांनो, आता ही सगळ्या आता कर्जमाफी कशी होणार, म्हणजेच आता कर्जमाफी आता हे सरकार स्थापन झाल्यावर ही कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. कारण की मित्रांनो, जे शेतकरी कर्जात बुडालाय, जे शेतकरी कर्जामध्ये बुडालाय, कर्ज थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही, पुन्हा कर्ज भरू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय वित्त अर्थ खातं शासनाच्या माध्यमातून हालचालींना वेग आलेला आहे. आपण जर पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आपण जर पाहिलं तर वित्त अर्थ खात्याच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून या कर्जमाफीचा डेटा गोळा करायला सांगलेलं होतं. या हालचालीला वेग आलेला होता, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून 100 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून मंजूर केले होते आणि शेतकऱ्यांना व्याज परतावा दिलेला होता. आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये अगोदर 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 1 2017ची योजना आणि दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ची योजना. आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2014 ते 2019 या मधल्या 5 वर्षाच्या कालखंडातल्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु आता या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून भरपूर शेतकरी आहेत या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र आहेत, त्यांची यादीमध्ये नाव आलेली होती. त्यांना आधार प्रमाणीकरण शासनाच्या माध्यमातून करायला सांगलं होतं आणि त्यांनी आधार प्रमाणीकरण सुद्धा केली आणि CSC धारकाच्या माध्यमातून त्यांना पावती सुद्धा दिली आणि त्या पावतीवर विशिष्ट रक्कम होती की बा तुमची एवढी रक्कम माफ होईल, परंतु ती रक्कम शेतकऱ्यांची माफच झाली नाही. याचं कारण म्हणजे शासनाच्या माध्यमातून ती रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे बँकेच्याही माध्यमातून ती रक्कम शेतकरी तशीच पेंडिंग ठेवलेली आहे. त्यामुळे सरकारला जर आता ही कर्जमाफी 100% द्यावीच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी आहे. ती 6,500 कोटी रुपयांची काहीतरी कर्जमाफी आहे, ती कर्जमाफी दिली जाणार आहे. ही मात्र 100% कर्जमाफी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी देणार असल्याची माहिती अजित पवारांच्या माध्यमातून दिली होती, परंतु त्यांनी काही दिली नाही. आता दुसरी कर्जमाफी आपण पाहायला गेलं 2019ची योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा जे काही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले होते त्यापैकी 864 कोटी रुपये अद्यापही या योजनेअंतर्गत देणं बाकी आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे पैसे बाकी असलेले देणंही महत्त्वाचं आहे. आणि जे नियमित कर्जदार परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांनाही 364 कोटी रुपयांचं नियमित 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान अद्यापही एवढे 364 कोटी रुपये निधी बाकी आहे, ते सुद्धा सरकारला द्यावा लागेल. परंतु मित्रांनो, आता कर्जमाफी जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला अद्यापही तुमचं कर्ज थकीत असेल तर ते तुम्हाला रिन्यू करायचं नाही, कारण की सरकार स्थापन झाल्यावर कर्जमाफीची वाट बघा, कारण की या 1 वर्षामध्ये सरकार निर्णय घेऊ शकतं कर्जमाफीचा. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.